शिक्षा, बंधू बाबा अशोक खरात याला फाशीची शिक्षा, बंधू बाबा अशोक खरात खाली डोका, बंधू बाबा अशोक खरात खाली डोका, याला फाशीची शिक्षा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर ग्रामीण भागात महिलांमध्ये जागरूकता वाढताना दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावातील महिलांनी एकत्र येत भोंदूबाबांविरोधात ठोस पावलं उचलले असून अशा भोंदू व्यक्तींना गावात प्रवेशबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पारित केला आहे. गावोगावी महिलांना विविध प्रकारे हिप्नोटाईज करून आर्थिक व मानसिक शोषण केल्या जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर निमगुळ येथील महिलांनी एकजूट दाखवत हा निर्णय घेतला. या ठरावानुसार कोणत्याही भोंदूबाबाला गावात थारा दिला जाणार नाही, तसेच अशा व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महिलांच्या या पुढाकारामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून इतर गावातील महिलांनीही अशाच प्रकारे जागरूक होण्याची गरज व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे भोंदूगिरी करणाऱ्यांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. आहे आणि अशा बंधुभावांना शिक्षा झालीच पाहिजे. यांनी 500 बायांवर अत्याचार केलेला आहे. गुंगीचे औषध देऊन यांनी अत्याचार केले. हा काय सांगायचा की मी नेव्हीचा ऑफिसर आहे. हा नेव्हीचा ऑफिसर नसून यांनी मंत्र्यांना सुद्धा घडवलंय. यांना फाशीची शिक्षा झाली. आणि मंत्र्यांना सुद्धा जे ज्याचे पाय धुत होते ते काय पाय धुत होते ते चाकणकर, तिला सुद्धा सस्पेंड झाली पाहिजे. आणि त्याशिवाय अशा मंत्र्यांना त्यांनी जे कोणाकोणाला घडवलंय त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. आज निमगुळ गावात भोंदू बाबा यांना गावबंदी आणि घरात बंदी. सध्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात यांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज निमगुळ येथील कष्टकरी बचत गटाची महिला यांना मी जादूटोणा कायद्याची पुस्तिका दिल्या आणि त्यांनी हे प्रकरण समजल्यानंतर या भोंदूबाबांना त्वरित फाशीची शिक्षा किंवा कडक शिक्षा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला हे भोंदूबाबा महिलांना काय अंगठी देणं किंवा करणी भानामती किंवा ज्योतिष नावाने सांगतात असतात किंवा बऱ्याच वेळेला अत्याचार अनाचार दुर्व्यवहार करत असतात. आणि असं समजल्यानंतर अशा रीतीने कोणतेही भोंदूबाबा जर आमच्या निमगुळ गावात येत असतील तर त्यांना आम्ही तीव्र निरोध करू. भोंदूबाबांना घरापर्यंत आम्ही येऊ देणार नाही असा ठराव आमच्या निमगुळ येथील महिला कष्टकरी महिलांनी घेतला. मी त्यांचं अभिनंदन करतो. अशा रीतीने आपला देश हा फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथं ही संतांची समाज सुधारकांची भूमी आहे आणि इथं बहिणाबाई चौधरी या एक अशिक्षित महिला सुद्धा ज्योतिषांना विरोध करत होते. अशा रीतीने आपण सुद्धा त्यांचा विचाराचा वारसा सावित्रीबाई लेकींच्या या सावित्रीबाईंच्या लेकी आहेत आणि त्यांचा विचार या पुढे निश्चित पुढे नेतील असं मला खात्री आहे. निश्चितच आम्ही अशा भोंदूबाबांना काय आम्ही गावात येऊ देणार नाही. आम्ही कोणतेही सण उत्सव किंवा तीर्थ यांचं कोणते आम्ही साधेपणाने आणि सगळ्यांनी मिळून मिसळून करू आणि पुनश्च भोंदूबाबांना आमच्या निमगुळ गावात घरात बंदी करण्याचा तीव्र विरोध केलेला आहे. आता एक घोषणा द्यायच्या, भोंदूबाबा अशोक खरात याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. नमस्कार, मी दिलीप कांतीलाल किवसरा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे जिल्हा पदाधिकारी. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ग्रामीण भागात महिलांना समजल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये चीड, क्रोध किंवा संताप व्यक्त होत आहेत आणि त्या हिशोबाने आज आमच्या निमगुळ येथील बचत गटाच्या महिला एकत्र आल्या आणि असे जर भोंदूबाबा आपल्या गावात येत असतील तर त्यांना गावबंदी किंवा घरात सुद्धा बंदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कारण की या भोंदूबाबा हे जादूटोणाच्या नावाने मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये भीती निर्माण करत असतात. एकीकडे शेतकरी महिला एक निसर्गाच्या संकटामुळे त्रस्त झालेल्या आहेत. त्या बऱ्याच त्यांना समस्या आहेत आणि अशा रीतीने जर हे भोंदूबाबा वेगळ्या प्रकारे भीती निर्माण करत असतील तर महिला आम्ही ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. जादूटोणा हा कायदा पास केलेला आहे, त्या कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. तर कृपया कोणी भोंदूबाबाने आमच्या निमगुळ गावात येऊ नये. मी सिंधुबाई मोरे बोलते.
नाशिक येथील अशोक खरात हे प्रकरण खूप महाराष्ट्रभर गांजत आहे आणि त्याने खूप महिलांवर अत्याचार केलेला आहे आणि त्याशिवाय त्याला फाशीची शिक्षा आम्ही ठराव केलेला आहे. आम्ही गावाच्या महिलांनी ठराव केलेला आहे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि गावात यायलाच नको पाहिजे असे बंधूबाबांनी गावबंदी घरबंदी केलेली आहे. बहुतेक असे लुबाडू संत येतात गावात, साधू येतात गावात आणि त्यांनी खूप महिलांवर अत्याचार केले. चिंचोक्या सुद्धा विकल्या आहेत त्यांनी लाखो लाखो करोडाला. असे बायांना त्यांनी लुबाडलंय. अशा साधू या बंधुबाबापासून गावाने सावध राहायला पाहिजे.